नमस्कार। कुंभमेळ्याच्या सनातन अर्थशास्त्राने एक प्रकारे सर्वांनाच अचंबित केलेलं आहे। त्याच्या काही फिगर्स माझ्याकडे आलेले आहेत, त्यातले दोनच फिगर सांगतो, ते फार स्ट्राइकिंग आहेत। उत्तर प्रदेशनी 45 दिवसांच्या या कुंभमेळ्याकरता 8,000 कोटींचं बजेट केलेलं होतं आणि 45 दिवसांच्या नंतर रफ एस्टिमेटच्या नुसार सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचं एकूण इन्कम झालेलं आहे, अशी फिगर आहे। माझा बेसिक प्रश्न आहे या व्हिडिओद्वारे, हे अर्निंग दिसायला आत्ता दिसेल, जीडीपी दाखवता येईल, पण हे प्रोडक्टिव्ह नाही असं माझं ठाम मत आहे। आणि चीन इथेच नेमका पुढे जातो। ज्या डेंग झिओपिंगचा आपण पाठपुरावा करत आपल्याकडे एफडीआय आणलं आणि आपण उशिरा का होईना त्या मार्गाने गेलो, पण चीन प्रत्येक गोष्ट प्रोडक्टिव्हवर जातो। आणि याची पुढची जी मी फिगर सांगणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही फिगर प्रोडक्टिव्ह नाही। कुंभमेळा माझ्या दृष्टीने अनुत्पादक सनातन अर्थशास्त्र या पलीकडे काहीही नाही। एक प्रकारचा नेहमीप्रमाणे भाजपवर होणारा आरोप की तुम्ही हवेत फुगे उडवता, तसा हा एक हवेत येणारा फुगा आहे। माझ्याकडे जी फिगर आली आहे त्या 8,000 कोटीच्या पलीकडे 2,010 कोटी सुमारे केंद्राने सुद्धा दिलेले होते। आता याच्यातलं इन्कम कसं, उलाढाल कशी झालेली आहे, तर फूड सेक्टरमध्ये सुमारे 45 दिवस एवढे लोक येतात जातात, 20,000 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे। हेलिकॉप्टर सेवा ज्यांच्याकडे जे अफोर्ड करू शकत होते, जे बिचारे अफोर्ड करू शकत नव्हते ते तर दिल्लीला त्या स्टेशनवर मेले त्या गर्दीमध्ये, पण जे अफोर्ड करू शकत होते मोठमोठे खासदार, आमदार, हेमा मालिनी वगैरे यांच्यासारख्या लोकांच्याकरता हेलिकॉप्टर, त्याच्यातनं इन्कम झालेलं आहे 3.5 कोटी रुपये पर डे। पुन्हा सांगतोय, पर डे। हॉटेलमधून इन्कम आहे, हॉटेल व्यवसायातनं 40,000 कोटी त्यातनं आलेले, प्रयागराजला आलेले, इथून अयोध्येला गेलेच। त्याच्यामुळे एक प्रकारे धार्मिक टुरिझमला महत्त्व दिलेलं नाही का, तर ते अर्थात दिल्या गेलेलं आहे, ही फॅक्ट आहे। त्याच्याच बरोबर 75 देशांचे राजदूत आणि 12 देशांचे राष्ट्रप्रमुख भेटून गेले, अशी माझ्याकडे फिगर आहे। आणि एक तुलना उगाचच केली गेली की मक्केत सुमारे 1.5 कोटी लोक जातात दरवर्षी, व्हॅटिकनला सुमारे 80 लाख जातात। या तुलनेत अवघ्या 45 दिवसात आमच्याकडे सुमारे 65 कोटी लोकांनी स्नान केलं। ओके, नाही म्हणत नाही, मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, मी माझ्या लेखातही लिहिलेलं आहे, या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। माझा प्रश्न एवढाच आहे, सुमारे 10,000 कोटी रुपयांच्याहून जास्त रक्कम देऊन आणि हे पूजा सामान, उदबत्ती वगैरेवर जे काही उलाढाल झाली, याचा सर्व जरी विचार केला आणि त्यातनं 2.5 लाख इन्कम आलं, माझ्या दृष्टीने प्रोडक्टिव्ह नाही। चायना आपल्या समोर जर का आहे तर तो केवळ प्रोडक्टिव्हवर तो कॉन्सन्ट्रेट करतो। आपण हे सनातन अर्थशास्त्र दाखवतो आहे, या सनातन अर्थशास्त्राद्वारे आपण एक नवीन अँगल दिलेला आहे। पण एक फॅक्ट आहे, हे सनातन अर्थशास्त्र, ही धार्मिकता, ही प्रोडक्टिव्ह नाही, ही अनुत्पादक आहे, असं माझं ठाम मत आहे। आपण आपली मतं द्या। धन्यवाद।